बातमी सुप्रीम कोर्टासंदर्भातली। क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाविषयीच्या क्युरेटिव्ह याचिकेवरती आज निर्णय दिला जाईल अशी दाट शक्यता आहे। तसंच ज्या न्यायपीठासमोर क्युरेटिव्ह याचिकेवरती सुनावणी पार पडली त्या न्यायपीठातले न्यायमूर्ती संजय किशन कौल हे 25 डिसेंबरला निवृत्त होतात। त्यामुळे त्यांच्याही कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या निर्णयावरती आजच्या राज्यातल्या मराठा आरक्षणाचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल, त्यामुळे अर्थात राज्याची नजर ही आजच्या निकालाकडे असेल। कितपत अंदाज, काय शक्यता आज निकाल येण्याची? नक्कीच ज्ञानदा, आज संजय किशन कौल जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे। जरी ते 25 तारखेला निवृत्त होत असले तरी सुद्धा आज त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असल्यामुळे जी सर्वसाधारण पद्धत आणि परंपरा आहे त्यानुसार जे न्यायमूर्ती न्यायपीठावर सुनावणी घेण्यासाठी असतात त्यांच्या निवृत्तीपूर्वी निकाल दिले जातात। आता क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार निकाल त्यावरती देऊन झालेला आहे। फक्त त्याविषयीच्या न्यायाधीशांच्या ज्या सह्या आहेत त्या सह्या त्या निकालावर व्हायच्या बाकी होत्या। एकदा न्यायाधीशांची स्वाक्षरी झाली की मग तो निकाल जाहीर केला जाईल असं आपल्याला कळत होतं। पण आता न्यायमूर्ती संजय किशन कौल यांची आज निवृत्ती पूर्वीचा शेवटचा कामकाजाचा दिवस असल्यामुळे शक्यता आहे की आजच क्युरेटिव्ह पिटिशनवरचा सुप्रीम कोर्टाचा निवाडा हा जाहीर केला जाईल आणि त्यातून स्पष्ट होईल की मराठा आरक्षणाविषयी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार की मराठा आरक्षणाविषयीचे न्यायालयीन लढाईला पूर्णविराम मिळून पुन्हा नव्या मार्गाने किंवा नवा उपाय शोधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या निकालामध्ये आहेत, जो निकाल आज दिला जाण्याची शक्यता आहे। ज्ञानदा, आणि अर्थात राज्यामध्ये वातावरण खूपच तापलेलं आहे आरक्षणावरनं। अशात या क्युरेटिव्ह पिटिशनवरचा निकाल राज्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण असेल। सोमेश, तू राहाच आपल्यासोबत, कारण आणखी एका बातमीची माहिती तुझ्याकडनं घ्यायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।